महाराज होते आणि महाराजांच्याकडे अनेक शिष्य लोक जातात काहीतरी मार्गदर्शन घेण्यासाठी, त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी. तर एक महाराज होते आणि ते खूप चांगले विचार मांडायचे, इतके चांगले मोटिवेशन लोकांना करायचे, चांगल्या गोष्टी ते सांगायचे, चांगले विचार लोकांच्या समोर मांडायचे, कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, ह्या गोष्टी ते सांगत होते. आणि हे इतकं लोकांना आवडायचं की यार किती मस्त बोलतो माणूस, किती जबरदस्त व्याख्यान करतो, किती जबरदस्त विचार घ्याव्या व्यक्तीचे. पण एका व्यक्तीच्या मनात किडा आला. तो काय विचार केला की नुसतं बोलतंय, आतून असं आहे की नाही काय माहिती. त्या डोक्यात काय आलं की बाबा खरोखर नुसतं बोलू शकतो ह्यो, म्हणजे काय पुस्तकं वाचून, युट्यूबवरनं माहिती घेऊन किंवा आणखी काहीतरी वाचून प्रवचन दिलं, पण आतून हा खरोखर माणूस तसा असेल का, ही शंका त्या व्यक्तीच्या डोक्यात आली. आणि ती शंका डोक्यात आल्यानंतर तो प्रश्न विचारता तिथं गेला, रांगेत उभा होता. त्या डोक्यात होतं की आज मी महाराजांना विचारणार की महाराज तुम्ही जसं बाहेरून आहे तसंच आतून आहे का, आज तुमची कंडिशन तशीच आहे का, हे प्रश्न मी विचारणार. आता महाराज पोहोचलेली व्यक्ती होती, तसेच सगळ्यांना कळलं, त्यांच्या फ्रिक्वेन्सी त्यांना कळालंय की बाबा ह्या व्यक्ती काय घेऊन आलाय, काय विचार घेऊन आलाय, ह्या काय विचारणार आहे. तर ती व्यक्ती तशी समोर आला, त्याचा प्रश्न विचारण्याआधीच महाराजांनी त्याला प्रश्न सांगितला. दुसरा एक डोक्यात त्याच्या की तुमची तब्येत जरा ठीक नाही आणि तुमचा चेहरा सांगतोय, आणि मी माझ्या अनुभवात मला एक असं जाणवते की तुम्ही 7 दिवसाचेच फक्त आहात, 7व्या दिवशी तुम्ही वारणार. आता ह्याचा प्रश्न जो मला वाटत होता तो ह्याच्या डोक्यात दुसरी प्रश्न तयार झाली. मी म्हणत ठीक आहे, पाया पडून जातो म्हटलं. जात असताना त्या डोक्यात विचारला तर मी 7 दिवसाचा माणूस आहे. किती दिवसाचा आहे? 7 दिवसाचा माझा सफर आहे. त्याला कळली की माझी डेडलाईन काय आहे, माझ्या आयुष्याचा फज्जा काय त्याला कळला, आणि 7 दिवसच माझ्याकडे आहेत. या 7 दिवसामध्ये त्याने काय काय केलं, जेवढे काही नातेवाईक आहेत, मित्रपरिवार ज्यांच्याशी त्याचं चुकीचं वागणं झालेलं होतं, त्याने काय केलं, माफी मागायला चालू केली. कारण मी 7 दिवसाचाच आहे. ज्यांचं मन दुखावलेलं त्यांचं काय करायला चालू केलं, त्यानं माफी मागायला चालू केली. ज्यांचं मनाचं देणं होतं, त्याचे व्यवहार चुकीचे होते, ते व्यवहार क्लिअर करून कुणाचे देणे नाही ते सगळे त्यांनी मिटवायला चालू केले. लोकांच्या बरोबर जो आधी जसा वागत होता, मग त्यात वाईट असेल, खोटा असेल, डुप्लिकेट असेल, हे सगळं बदललं आणि खरा आणि चांगला व्यक्ती वागण्याचा त्याने प्रयत्न चालू केला. असा 1 दिवस केला, 2 दिवस केला, पण त्या डोक्यात एक होतं की 7वा दिवस जवळ येईल, तसं त्याचं टेन्शन वाढत गेलं. तो आजारी पडू लागला, लोक त्याला भेटायला लागले, आणि एवढ्या दिवसात तुझा चांगलाच बदल घडलाय, आणि तो अचानक असा आजारी पडला. तर त्याने पण लोकांना सांगितलं की होय, आता मी 7 दिवसाचाच तुमच्या सोबत आहे, माझ्या आयुष्यात मी काही ज्या काय चुका केल्या ते मला माफ करा, मी पण तुम्हाला माफ करतो. आता काय तुम्ही मला तुमचं देणं काय माझ्याकडे होतं, तुम्ही जरी मला परत दिलं तरी मी वापरू शकणार नाही, तुम्हाला ठेवा, असं दान धर्म त्यांनी चालू केला. एवढं भारी वागला, एवढं जबरदस्त वागला तो 7 दिवसात. लोकांना आश्चर्य वाटायला हे माणूस मरता कामा नये, हे असा पाहिजे, आणि एवढं भारी माणूस मारला ना, तर पाहिजे अशी लोकांची भावना. हिच्या डोक्यात होते की आता 7वा दिवस जवळ आलाय आणि मी निघून जाणार. 7 दिवसामध्ये त्यानं परिपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न केला, खरं जीवन जगण्याचा प्रयत्न केला, खरं बोलण्याचा प्रयत्न केला, आणि आतून आणि बाहेरून रिअल होण्याचा प्रयत्न केला. का तर त्याला कळलं की मी 7व्या दिवशी मरणार आहे. असा 1-2 दिवस होत तो 7वा दिवस सुद्धा आला. 7व्या दिवशी ह्याला माहिती होते की आज मी मरणार, आणि हे 7 दिवसाच्या टेन्शन मध्ये त्याच्या शरीरावरती पण इफेक्ट झाला होता, आजारी पण पडला होता. त्याला गॅरंटी होती की आज माझा कार्यक्रम आहे, आज यमदेव येणार आणि घेऊन जाणार. त्यावेळी सगळी लोक जी भेटायला होती त्यात मग महाराज पण आले. महाराज म्हटले त्याला, तू 7व्या दिवशी मरणार म्हणून सगळी गावाकडे मला चर्चा चालू आहे, तर तू माझ्याकडे येताना काहीतरी प्रश्न घेऊन आलास, ते प्रश्न अपूर्ण राहील. सगळ्यांची देणीगिनी तू भागवलास, सगळ्यांची माफी मागितलास, सगळ्या गोष्टी क्लिअर केलास, तर जो प्रश्न तू विचारायला आलास तो प्रश्न राहणार ना, तो प्रश्न काय. त्यावेळी त्याने सांगितलं की महाराज मी असा प्रश्न विचारला होतो, तुम्ही जेवढं चांगलं वागताय, जेवढं चांगलं बोलताय, जेवढे विचार तुम्ही चांगले तुमच्या तोंडातून निघतात, तर खरोखर तुम्ही आतून पण तसं आहे का, आणि बाहेरून पण तुम्ही तसं आहे का, हा फक्त दिखावा आहे. हे जाणून घेण्यासाठी मी आलो होतो, हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता. पण आता तो प्रश्न राहू दे, माझ्या सगळ्यांना सपलं येतं. त्यावेळी महाराजांनी एकच सांगितलं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे 7 दिवस होते. तू या 7 दिवसात कसा वागलास, आतून जसा होता तसं बाहेरून राहिलास, सगळ्यांची माफी मागितलास, सगळ्यांची देणीगिनी, त्यांचे विचार व्यवहार सगळे चांगले केलास. त्यावेळी तुला डोक्यात काय होतं, काय कुणाला फसवायचं, कुणाला खोटं बोलायचं, दान धर्म पण केलास.
का केलास? कारण तुला कळलं की 7व्या दिवशी तू काय होणार आहेस, मरणार आहेस. ज्यावेळी मी गुरुदक्षिणा घेतली, ज्यावेळी मला गुरुदीक्षा मिळाली, त्याच वेळा कळलं की मी सुद्धा एक ना एक दिवस मरणार आहे. तुला फक्त 7 दिवसाची एक डेडलाईन दिली होती. मला माझी डेडलाईन माहित नाही, मी कधीही जाऊ शकतोय. पुढल्या क्षणाची पण मला गॅरंटी नाही. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला जसा बाहेरून आहे तसंच आतून सुद्धा वागतोय. असं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी होतात, आपल्याला सुद्धा जे काय वागायचं असतं, अनेक लोकांचं मन दुखवलेलं असतं आपण, पण आपल्याला माहितच नाही. एवढ्या सगळ्या धावपळीत आपला क्षण कधी येणार आहे माहित नाही. ते कफन विकणारे माहित आहे तुम्हाला? कफन माहित आहे ना? मराठीत काय म्हणतात? कपनच शब्द कुठला नाही त्याला? अंतविधीचं साहित्य. हा, कफन जिथं विकलं जातं, आज तुमच्या कापड दुकानामध्ये म्हणा किंवा कपड्याचा जे काय सेट असतो, त्यामध्ये जे काय मटेरियल असतं, ते विकणाऱ्या दुकानामध्ये जो गट्टा आहे, गट्टा, त्या गट्ट्यात आपला असं काय नसेल माहिती आपल्याला. जी गेले त्यांना माहित होतं, असं आपल्या नावाचा पण गट्टा एखादा त्या लिस्टमध्ये असू शकतो, कधी येणार माहित नाही. पण आपण रोज चांगलं बघूया ना, रोज सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करूया, देण्याचा प्रयत्न करूया, चांगले विचार करण्याचा प्रयत्न करूया. खोटं बिटं बोलायची गरजच नाही ना. मग काय, कारण हे आयुष्य निष्फळ आहे. हे सगळं सोडून जायचं आहे. किती मिळवलं, काय केलं, कमवून आहे ते आता अनुभव आपण घेणार आहे चांगला, तोच मोदक आहे. आणि ही विचारसरणी आमच्या डोक्यामध्ये जी असते, ही असंच नाही. आज ज्या पद्धतीने ती महाराज आहेत, अशीच एक व्यक्ती आम्हाला भेटली की त्यांच्या माध्यमातून आम्हाला आज आमच्या आयुष्यामध्ये जे काय नव्हतं ते आज बघतोय मी. आज आमची जी लायकी नव्हती ती आज लायकी तयार झाली. का तर ते परिस्पर्श आम्हाला लाभला. आणि तो परिस्पर्शमध्ये साधिक सर, एकदा साधिक सरांसाठी जोडला तयार झाला. आता मगापासून आपण बघितलं की काही लोकांनी पांडुरंगाचं नाव घेतलं, विठ्ठलाचं नाव घेतलं, पंढरपुराचं नाव घेतलं, आणि आता